सॅटर्डे संडे मी फेसला सनस्क्रीन नाही वापरत. सॅटर्डे संडे मी फेसला फक्त ॲलोवेरा जेलच वापरते, कारण कधीतरी मध्ये मध्ये सुट्टी दिलीच पाहिजे ना फेसला. म्हणून आज मला बरंच काय काय करायचं आहे फेसचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी वॅक्स हिटर माझ्याकडे कितीतरी दिवसांपासून आहे. तर त्याच्यात माझ्याकडे ना एक वॅक्सचा डब्बा आहे, हॉट वॅक्सचा. तर मी म्हणते की ते त्याच्यात आता ओतून ठेवावं, कारण लागेल तसं काढायला ना खूप कंटाळा येतो म्हणून. आणि मला ही सगळी कामं करायला सॅटर्डे संडेच परवडत. सो बेसिकली आय नो सनस्क्रीन तशी चेहऱ्याला डेली लावली पाहिजे, पण मी एव्हरी वीकच्या वीकेंडला सॅटर्डे संडेला ॲलोवेरा जेलच लावते, दुसरं काही लावत नाही. माझं कंपल्सरी आहे. मला तुम्ही कितीही म्हटलं सनस्क्रीन डेली लावली पाहिजे, तरी पण मी घरी असताना मोस्टली तरी घरी असताना हेच लावते, ॲलोवेरा जेलच. हां, पण आता ठीक आहे, जॉबला जाते म्हणून मी सनस्क्रीन लावते. पण इफ इन केस जर मी जॉब करत नसेल इन फ्युचर कधीतरी, किंवा आत्ता जरी जॉब करत नसते, तर मग मी डेली सनस्क्रीन लावली असती आणि सॅटर्डे संडे मग मी ॲलोवेरा जेल लावलं असतं. सो यू कॅन फॉलो दॅट. माझ्याकडे हा हॉट वॅक्सचा डब्बा आहे. हे चॉकलेट वॅक्स आहे. आता ते मी ह्या माझ्या वॅक्स हिटरमध्ये सर्व काढून ठेवणार आहे. मी पहिले ना काढून ठेवत नव्हते आणि त्याच्यामुळे ना मला वॅक्स करायचा कंटाळा यायचा. मग मी म्हटलं की आता हे एकदम काढून ठेवावं. तसंही याला झाकण तर दिलेलंच आहे. मग मी एका व्लॉगमध्ये पाहिलं होतं, तसं मी आता करते आणि मग नेहमीच्या नेहमी करता येईल आपल्याला बेटर. हे वॅक्स आपण हाताने लवकर काढू शकत नाही ना, म्हणून थोडंसं पाण्यात हात ओला करायचा आणि मग असं असं करून काढायचं. सी, आणि असं मी हळूहळू करून सगळं काढून टाकणार आहे. जसं जसं लागेल ना तसं मी पाण्यात हात ओला करते. म्हणजे जेव्हा मी पार्लरचा क्लास केला होता तेव्हा मला असं शिकवलेलं, आणि बऱ्याच पार्लर्स मध्ये मी गेले तेव्हा पण तिकडे असंच केलं जातं. हे बघा, हे असं काढून ठेवायचं आणि आपल्याला लागेल तसं गरम करायचं आणि मग रोजच्या रोज यूज करायचं. म्हणजे वॉट एव्हर, महिन्यातून एकदा किंवा कसं जसं आपण करतो तसं. हे बघा, मी एवढा सगळा डब्बा वॅक्सचा रिकामा केलाय. आता आज याच्या पलीकडे काही करायचं नाही, कारण एवढा वॅक्सचा डब्बा काढून म्हणजे ठेवलाय जेव्हा लागेल जसं लागेल तसं करायला. आणि ना मला इथे छोटासा कट लागला त्या डब्यात. मी असा हात घातला ना, असा असा हात टाकला तर इकडचं हे जे होतं ना, हे याचं साईडचं कोर होतं ते मला लागलं. आता रक्तच यायला लागलं त्याच्यातून आणि ते जळजळते. त्याच्यामुळे मी आज तर काही करणार नाही, पण मी काढून ठेवले कारण मला हे काढायचा सगळ्यात जास्त कंटाळायचा. त्याच्यामुळे मी वॅक्सच कधी करायला घेत नव्हते. सो नाव दिस वर्क इज डन. आजीबाई का करते बाबू? आज चालली गावाला? अगं म्हणजे बाबू आहे गावात, चाल बघ मला लागलेलं बघ, कटच लागला बघ. काय करते तू सोन्या? तुला काय करायचं खायला? तुला अंगावर लागत नाही तुझ्या? काय करायचं खायला? रवा करू का? रवा मग उपमा करू का? मी खाईल मग दूध टाकून हळद देऊ, सॉरी हळदीत दूध टाकून देऊ का प्यायला गरम करून? मग काय देऊ? आजी आज गावी जाणार आहे, तर ती खूप खुश आहे. तिला कधीपासून गावी जायचं होतं, पण तिला काय गावी जायलाच म्हणजे गावी जायला जमत नव्हतं. म्हणजे आता तिला तर ऑफकोर्स एकटीला जाता नाही येणार, पण पप्पांना पण सुट्टी नव्हती, पण काही ना काहीतरी कामं निघायची. मग त्याच्यामुळे आज फायनली ठरलं की आज दुपारी 1-2 वाजेपर्यंत आजी गावी जायला निघणार आहे. सो आता गावी गेलं आजीचे ब्लॉग येतील. मी तर नाही जाणार आहे ऑफकोर्स, पण मी जेव्हा जाईन तिच्याजवळ तेव्हाच मी ब्लॉग घेईन. आजचा हा आजी सोबतचा शेवटचा ब्लॉग असेल आणि गावी गेल्यानंतर मग परत रिस्टार्ट आजी सोबत. लई जोरात असत. बाळा शांत बस. ते बघ आजी तिकडे पाय, ते बघ तिकडे पाय.
हाय कर, हसती ग माझी बुबू हसती. हाय हाय म्हण, हाय तुझी तुझी बुबू आहे बघ. सारखे दिसतो का नाही आपण, है ना? मावळण भाच्या एकीच्या मायलिकी लोकाच्या. मी आणि माझी आजी सारखं दिसतो ग आम्ही फुलू. मी, माझी आजी आणि माझी मोठी आत्या आम्ही सारखंच दिसतो असं मला वाटतं. आय डोंट नो. आज आमची आजीबाई गावी जाणार आहे तर तिच्या सोबत हा माझा शेवटचा ब्लॉग असेल पिलू. मग गावाला गेल्या मी येईल तिथं बर का. तू बरी होशील ना? साडी घालायची का? नाही नेसता येत आम्हाला पण. तिला साडी नेसवता येत नाही. आम्ही एकदाच कंपाल. छान आहे. आमच्या ताईने हटून भाजी दिली पाठवून. याच्यात शेंगदाण्याचा कूट, शेपूची भाजी आणि पालकची भाजी मिक्स आहे. आमच्याकडे अशी केली जाते है ना. चल उठा, चला माझे बाबू ग. हा कशी खायची नुसतीच? सुरू काय? हळूहळू खायला का? नुसती भाजी भाजी बघ बरं खाऊन. चांगली झाली का? दर्शन तुला कधी फोन केला येशील ना माझे? बस मला आता फोन नकोय. हळूहळू हळूहळू. तिखट लागत आहे काय? काय होतंय? काय होतंय? वर पाय, वर पाय. हा मग घास पटापट जाईल. कस काय? पाणी नुसतं भाजीत. बसूनच होती ती पडली खाली. जोरात आहे भाजी. तुला ताकद येते. एकच खाय. एवढा घास खाय. एवढा घास खाय तू. एवढा घास खाय तू. पावभाजी देऊ कौशिक? पावभाजी देऊ? मम्मी ताईने आता केलेली दे ग. ताईने आता केली आणि आपली कालची. एवढा घास. आता मी स्कूटीवर डीमार्टला निघाले. मम्मी येत नाहीये. मी आणि दर्शन म्हणजे माझी जी ताई आहे तिचा मुलगा चाललोय आम्ही. बरंच काही सामान न्यायचंय, काही गावाला पण जाताना घेऊन जायचं. सो आता डीमार्टला चाललोय. मी आणि ताईचा मुलगा आम्ही स्टेशनला आलोय. दर्शनचे पप्पा म्हणजे ताईचे मिस्टर येत आहेत. आम्हाला जरा सामान घ्यायचं तर ते मला माहित नाही शॉप कुठे आहे, म्हणून मग दादा आम्हाला ते शॉप दाखवणार आहे. मग ते आता ऑफिसवरून येत आहेत. सो आता तिकडे जायचं आणि त्याच्यानंतर मग त्यांना सोडते आणि मग डीमार्ट बघा. मला विजय सेल्सला पण पेनड्राईव्ह घ्यायचा आहे, तिकडे जायचं आहे. आता समजत नाही कधी जाऊ कधी नाही. बघू जसं होईल तसं जाऊ. आधी आम्ही एका मेडिकलमध्ये गेलो. आजीला सामान घेऊन दिलं आणि आजीला म्हणजे ते सामान घरी नेऊन दिलं. काही डायपर्स वगैरे होते, काही क्रीम्स वगैरे होते तिला गावी जे लागेल ते. आणि आत्ता आम्ही डीमार्टला आलोय. बट ऑफकोर्स आज सॅटर्डे असल्यामुळे डीमार्टला खूप गर्दी ॲज युजल. दर्शनचा आणि माझा बाजार झाला भरून, पण त्याला मी तिकडे उभं केलंय आणि मी स्कूटी आणायला चालले. पण मला डाऊट आहे आम्हाला दोघांना एवढं सामान नेता येईल, कारण त्यांचं पण सामान आहे आणि आमचं पण सामान आहे.
सो लेट्स सी व्हॉट हॅपन्स. मी तर पेनड्राईव्ह घेण्यासाठी पण ते बिल वगैरे सगळं घेतलं होतं, पण मला तर नाही वाटत आता काही घेता येईल मला. लेट्स सी. आता ताईच्या बिल्डिंगच्या इथे दर्शन त्याची एक पिशवी वरती घेऊन गेलाय, त्याला तिथपर्यंत दिली मी. मग तो आता, मी त्याला बोललं की दादांना बोलव हवं तर खाली, पण तो बोलला की नाही मी देऊन येतो. मग आता तो ही पिशवी पकडायला येईल माझ्यासोबत. मी एवढं सगळं सामान गाडीवर घेऊन आली आहे, माझा हात लिटरली आता थरथर कापायला लागलाय. पण ठीक आहे, आले इतक्या, म्हणजे मोस्टली मी सॅटर्डे संडेच गाडी हातात घेते, पण जमली. ते पण ऑलमोस्ट असं वाटत होतं की 3 ते 4 लोक गाडीवर बसलीत, इतकं सामान होतं. आणि मी पाय जमिनीवर नाही म्हणजे मी पाय याच्यावर पण नाही ठेवले, कारण इथे ही बॅग आहे, त्याच्यामुळे मला पायच ठेवता नाही आले. मी असेच पाय खाली सोडून ड्राईव्ह केलं, म्हणजे स्कूटी चालवली आहे सगळी. सगळं आवरता आवरता रात्र झाली आणि मी मधलं काहीच दाखवलं नाही, कारण ते तर नेहमी जसं चालू असतं तसं चालू होतं. म्हणजे घरात सगळं, म्हणजे कपडे वगैरे भरा, बॅगा भरा, वॉट एव्हर इट मे बी. सकाळी उठून मम्मी पप्पा 4ला वगैरे निघणार आहेत आजीला घेऊन. सो मी आता सकाळीच तुम्हाला डायरेक्टली दाखवते. मम्मी टाटा. तिचं लक्ष नाही माझ्याकडं. थांब 1 मिनिट इथून येते. चल ग बाय आजी. शिवताराच्या बिराच्या सगळं आवरून बिवरून घ्या, कपडे बदलून बाय आहे ती काय आतमध्ये घालावा.